तर मित्रांनो, तुम म्हणशांच्या नारळ बिरळ फोडून नेमकं पूजा कायची चालू आहे अशी. आपल्याला आज VIP काम लागलेलं होतं, ते म्हणजे मक्याची कुट्टी करायची. आणि हा मित्र तर आमचा इतका बेकार आहे, भो काम कमी पुडीच जास्त खातो. हा हे लोखंड आपल्या लीडच काढून ठेवा लागेल, कारण की आपल्याला भो दे ना याच ठिकाणी भरायचे. मक्का तर इतकी पातळ आहे भो, असं वाटू राहिलं लवकरच होतं काय का नो आपलं काम. चाले ट्रॅक्टर इतकं खतरनाक आहे भो, रात्री जर चालवलं तर मारायचेच काम आहे ना भाऊ. सगळेच जण मस्तपैकी तयारी बियारी करून लटकले बर का कामाला. आपली बी तयारी झालती बर का. म्हणलं आता कामाला लटकू. तर मित्रांचं काय चालू आहे काय नाही इकडे. आपल्याला कळलं भाऊ, मग जोडीदार सीताफळ खाऊ राहिले. मग मी लागलो भाऊ पळायला त्यांच्याकडे. चायला अजून गणपती नीट बसलेला नाही, सीताफळ कास काय पिकले तेच कळत नाही भाऊ मला. तर ते जाऊ दे म्हणलं, पहिले आपल्याला 2-1 सीताफळ द्या म्हणजे खाता येईन आपल्याला. आपण मस्तपैकी पोटभर सीताफळ आणि ते खासतवर तर पोर असे पुढे गेले भाऊ. मला इतकं जीवर आलं ना, असं वाटत होतं घरीच निघून जावं काय डायरेक्ट. पण आता कामाला यायलाच आहे तर घेऊ म्हणलं कापून नाही का. फायनली मग आपल्या आता लागल्या भाऊ एक पारच्या. भूक पण मारण्याची लागली, त्याच्यामुळे मक्क्यावरच भिडलो भाऊ मग आपण. तर मित्रांनो, फायनली आपली पूर्ण मक्का पाडून झालती बर का. मित्रांना म्हणलं चाला म्हणलं जेवायला, नाही तर होती ना आपली हाडकं. आणि ते खरं आहे बर का. घरी आपण एकच भाकर खातो ना, तिथंच आपण वावरामध्ये खायला लागलो ना 2 भाकरच्या वरच खातो बर का. चला मग मक्का तर पाडून झालती, आता फक्त आपल्याला कुट्टी करायची. पण त्याच्या पहिले ना आपल्याला पूजा करून घ्यावला, नाहीतर होईन काहीतरी घोटाळा मध्येच. आणि यांना तर असं तोंडाला बांधेल भाऊ, जस काय 1000 रुपये रोज काय यांना. तर मित्रांनो चला म्हणलं घेऊ आता नारळ बिरळ फोडून. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.